नमस्कार. वेदिका की रसोईमध्ये सगळ्यांचं स्वागत. आषाढ स्पेशल, बाहेरून कुरकुरीत, आतून मऊ आणि गुळाचा गोडवा अशी पारंपरिक नाचणी व गव्हाच्या पिठाच्या कापण्या तुम्ही नक्की करून बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 कप नाचणीचे पीठ, 1 कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा कप ज्वारीचे पीठ, 1.5 कप गूळ बारीक चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे, थोडंसं मीठ घेतलेलं आहे, इथे गरजेनुसार खसखस आहे, इथे सुंठ पावडर 1 चमचा घेतलेली आहे, इथे बडीशेप पावडर 1 चमचा घेतलेली आहे, अर्धा चमचा विलायची पूड घेतलेली आहे. इथे एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात 1.5 कप गूळ आणि 1.5 कप पाणी घालून गूळ चांगला विरघळवून घ्यायचा. याला जास्त उकळायचं पण नाही. गूळ विरघळला ना गॅस बंद करून घ्यायचा आणि थंड व्हायला ठेवून द्यायचा. मिश्रण थंड होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया. ते एक ताट घ्यायचं, त्याच्यात 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप नाचणीचं पीठ, अर्धा कप ज्वारीचं पीठ, अर्धा कप बेसन, त्याच्यात बडीशेप, सुंठ पावडर, थोडंसं मीठ, थोडीशी विलायची, थोडंसं जायफळ खिसून घालायचं, त्यामुळे फ्लेवर चांगला येतो. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. हे असं एकत्र सगळं करायचं. ते कडकडीत तापलेलं असं 3 चमचे तेल घालून घ्यायचं. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. थोडंसं थंड झालं की हाताने एकत्र चांगलं मळून घ्यायचं. हे मिश्रण चांगले हाताने एकजीव करून घ्यायचं असं. इथे आपलं गुळाचं पाणी पण थंड झालेलं आहे. हे मी गाळून घेतलेलं आहे. हे थोडं थोडं करून याच्यात घालून घ्यायचं. याच्यात आणखी पाणी घालून आपण चांगलं मळून घेऊया. हे गुळाचं पाणी ना चांगलं थंड करूनच घ्यायचं. जास्त गरम घातलं ना आपल्या कापण्या ना अशा कडक बनतात. त्यामुळं गुळाचं पाणी चांगलं थंड झाल्याशिवाय याच्यात घालायचं नाही. कापण्याचं पीठ चांगलं मळून घ्यायचं. हे ना पीठ जास्त पातळ नाही करायचं. आपण ना पुऱ्याला वगैरे जसं पीठ मळतो ना तसं घट्ट पीठ मळून घ्यायचं चांगलं. कारण जास्त पातळ झालं की आपल्या कापण्या अशा कडक बनतात आणि तेल जास्त पितात. हे बघा, कापण्यांचं पीठ आपलं चांगलं मळून झालेलं आहे. याला ना आपण एका बाउलमध्ये असं 10 मिनिटासाठी भिजत ठेवून देऊया. इथे पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे. याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया. असे गोळे करून घ्यायचे. असे गोळे करून घ्यायचे. हे सगळं असं एकसारखं लाटून घ्यायचं. पीठ आपलं चांगलं मळलं आणि चांगलं भिजलं ना त्याला वरून पिठी लावायची गरज पडत नाही आहे. हे एकसारखं असं लाटून घ्यायचे. मी इथे त्याच्यावर खसखस लावून घेते. खसखस लावून अशी थोडी पोळी लाटून घ्यायची. त्यामुळे खसखस अशी चांगली रुतून बसते त्याच्यात. दुसऱ्या पण साईडनी याच प्रकारे खसखस लावून घ्यायची आणि पोळी चांगली लाटून घ्यायची.
आपलं एकसारखं लाटून झालेलं आहे, त्याच्या आपण अशा कापण्या पाडून घ्यायच्या. या प्रकारे अशा कट मारून घ्यायचे. या अशा डायमंड शेपमध्ये कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपण सगळ्या कापण्या करून घेऊया. अशा प्रकारे मी कट करून घेतलेल्या आहेत. मी तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल जास्त गरम पण नसावं आणि जास्त थंड पण नसावं. तेल हे मीडियम हीटवर असावं. तेल आपलं चांगलं मीडियम हीटवर गरम झालेलं आहे. तर याच्यात आपण ह्या कापण्या सोडून मीडियम गॅस ठेवून चांगल्या तळून घ्यायच्या. कापण्या ह्या अशा एकसारख्या हलवत राहायच्या, कारण यांना कलर हा एकसारखा येतो. आणि या कापण्या जास्त हीटवर तळल्या ना वरून लालसर होतात आणि आतून तशाच कच्च्या राहतात. त्यामुळे मीडियम हीटवर मंद आचेवर चांगल्या तळणं गरजेचं आहे. या कापण्या आपल्या एकसारख्या तळल्या गेलेल्या आहेत. ह्या आता आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया. ह्या अशा एका जाळीमध्ये काढून घ्यायच्या. अशाच प्रकारे आपण सगळ्या कापण्या तळून घेऊया. आपली ही दुसरी बॅच पण तयार आहे. ही आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया. तर तयार आहेत आजीच्या हातची चवीची आठवण करून देणाऱ्या पारंपरिक अशा आषाढ स्पेशल कापण्या. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि वेदिका की रसोईला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या आणि भन्नाट रेसिपीसह. धन्यवाद.